आता मी खाली आलो आहे पिझ्झासाठी जे काय सामान लागणार आहे तर ते घ्यायला शॉपमध्ये मी चाललो आहे. तर आता बघू मला इकडे काय काय भेटतं. मला चीज घ्यायचं आहे, ईस्ट घ्यायचं आहे आणि मैदा घ्यायचा आहे. तर या 2-4 गोष्टी आहेत. तर बघू आता कसं काय होतं आहे काय. तर निघालो मी सामान घ्यायला, खाली आलो आहे. तर मग भेटू आपण ब्लॉकमध्ये. आतमध्ये आहेत ना, हे कॉलनीमध्ये हे सगळे रो हाऊसेस आहेत. जसे जसे आपण आतमध्ये पुढे पुढे कॉलनीमध्ये जातो तर हे असे रो हाऊस तुम्हाला बघायला भेटतील. खूप मोठी कॉलनी आहे. हे बघू शकता. बघू शकता किती शांतता आहे. आजूबाजूला हे सगळे हे रो हाऊसेस आहेत सगळं एक साईडला. हे फोफनिसचं झाड आहे, बघू शकता तुम्ही. इथे फोफनिस लागलं झाडाला. हे सगळे रो हाऊसेस आहेत. ह्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण. ही गोदरेज हिल साईड कॉलनी आहे. आम्ही जे राहतो ते थोडं खालच्या साईडला राहतो आणि ही वरती हिल साईड आहे. इकडे रो हाऊसेस वगैरे आहेत सर्व. बघू शकता परिसर. पक्ष्यांचा आवाज संध्याकाळचा येत असेल तुम्हाला ऐकायला. बघा इकडे जो रस्ता गेला हा वरती हिल साईडला गेला आहे आणि इकडे खाली, इकडून खाली गेलं की लेफ्ट साईडला हे सर्व आमच्या बिल्डिंग्स लागतील जिथे आता आम्ही राहतो. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हा रस्ता जातो आता दुकानामध्ये. इथे समोर कॉलनीच्या आतलाच परिसर आहे. मस्त असा व्ह्यू आहे. झाडं वगैरे तुम्ही बघू शकता. आजूबाजूला या सर्व बिल्डिंग्स आहेत. सामान तर मला सर्व भेटलं इकडे. बघू शकता मैदा, चीज, पिझ्झा सॉस आणि ईस्ट. सो तुम्ही निघेन इथून. नमस्कार मित्रांनो, मी गौरव रोगे. आपल्या या सवंगडी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज मी बनवणार आहे पिझ्झा. सो त्याची रेसिपी वगैरे सर्व मी काय होममेडच करणार आहे. तर या व्हिडिओमार्फत तुम्हाला कळेल सर्व प्रोसेस स्टार्ट टू एंड. पूर्ण पिझ्झा मी तुम्हाला कसा बनवायचा, होममेड पिझ्झा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो मी नक्की एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा. थँक्यू. सो मंडळी, आपण तुम्हाला मी सर्व इन्ग्रेडियंट्स दाखवतो. हे सॉल्ट आहे, साखर मी घेतली आहे, इकडे मी पाणी घेतलं आहे, हे मैदा आहे, हे ईस्ट आहे, तर आणि तेल. तर आता मी सर्व पहिले इन्ग्रेडियंट्स वेट करून घेणार आहे. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला डो नीड करायची प्रोसेस ते तुम्हाला मी दाखवेन. त्यानंतर मग आपण बेस बनवू, मग नंतर पुढे आपण पिझ्झा बनवू. सो तुम्ही आता मला फॉलो करा. मी शुगर घेतो आहे. तर शुगर नॉर्मली 20 ग्रॅम इनफ आहे. आता मला कसं रेसिपी वगैरे मला माहिती आहे, सो त्याच्यामुळे सॉल्ट घेतले. सॉल्ट मी 10 ग्रॅम घेतले. सॉल्ट झालं. हे मी सेपरेट करतोय. मैदा हा पूर्ण हाफ kg आहे, पण मी थोडा थोडा घेतोय. जसं नीट करताना कधी कधी ऑइल वगैरे पाणी वगैरे जास्त जर पडलं तर मग आपल्याला मैदा लागतो, तर त्याच्यामुळे थोडा थोडा मैदा घेतो मी. टोटल हाफ kgची रेसिपी आहे ही माझी. हाफ kg मैदा आहे आणि त्याच्यानुसार हे बाकी सर्व इन्ग्रेडियंट्स मी घेतले.
तर ऑइल तर मग मी नंतर घेईन अंदाजे, मला जर माहिती आहे ऑइलचं वगैरे कसं काय रेशिओ. ईस्ट आहे, ईस्ट मी आता घेणार आहे. त्यासाठी बाउल मिळून घेऊन जाऊ. ईस्ट जनरली 7 ते 8 ग्रॅम ईस्ट इनफ आहे. सो तुम्ही बघू शकता मी ड्राय ईस्ट यूज करतो, तर याच्यामध्ये थोडं मी वॉटर टाकेन ॲक्टिवेट करण्यासाठी. त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं तर हे ईस्ट चांगलं ॲक्टिवेट होईल. हे झाले माझे इन्ग्रेडियंट्स. आता मी डो नीट करायला घेतो आहे, तुम्ही बघू शकता. आता ॲक्च्युली वॉटर वगैरे मी काय कॅल्क्युलेट करत नाही आहे, कारण की मला अंदाज आहे याचा किती काय डोचा सॉफ्टनेस किती पाहिजे काय पाहिजे. सो त्याच्यानुसार मी वॉटर मी घेणार आहे, मला कसं काय डो लागतो आहे. म्हणजे हे रेग्युलर माझं कामच असतं, बेकरीमध्ये मी असतो, बेकरी डिपार्टमेंटमध्ये. सो डोसोबत माझं डेलीचंच काम असतं, त्यासाठी मला काय वॉटर वगैरे मेजर करण्याची गरज लागत नाही. पण जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला एक 200-250 वॉटर तुम्हाला घ्यावं लागेल. त्याच्यानुसार मग तुम्हाला जर एक्स्ट्रा वगैरे लागलं तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये ॲड करू शकता. नीट करताना पहिलं तुम्ही सर्व शुगर वगैरे सॉल्ट वगैरे जे काय तुम्ही हे सर्व ॲड केलं आहे ते सर्व पहिलं एकत्र करून घ्यायचं. त्याच्यानंतर जे आता ईस्ट आपण ठेवलेला ईस्ट याच्यामध्ये मी आता टाकणार आहे. हे थोडं पाणी थोडं जास्त झालं आहे, सो बघू शकता डो थोडा सॉफ्ट झाला आहे. तर आपण मग त्याच्यामध्ये आता मैदा ॲड करू शकतो. म्हणून मी सुरुवातीला मैदा थोडा कमीच ॲड केला, कारण की नंतर आपल्याला मैद्याची गरज भासते, तर मग आपण नंतर मैदा ॲड करू शकतो. ॲक्च्युली टेबल असेल तर नीट करायला प्रॉपर जमतं. आता आपल्या इथे तर घरी तर काय टेबल आपण अरेंज नाही करू शकत, सुरुवातीमध्येच करावं लागेल. कामावरती आपल्याकडे वर्किंग टेबल असतो, तो वर्किंग टेबल असेल तर आपण
प्रॉपरली नीट करताना येतं आपल्याला. डोला असं चांगलं स्ट्रेच करून घ्यायचं. बघू शकता डो माझा झालेला आहे, ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. आता मी याच्यामध्ये ऑइल टाकेन. फॅट कधी पण डो आपला ऑलमोस्ट 80 to 90% डो कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण फॅट ॲड करायचं. असं फॅट त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करून घ्यायचं डोमध्ये. बघू शकता प्रॉपरली फॅट पण ॲड झालेलं आहे ऑइल. आता आपण हा डो ठेवणार आहे, आपण रेस्ट देणार आहे. त्याच्यानंतर मग आपण याला शेप देऊन याचा बेस बनवू. आता याला मी रेस्टसाठी ठेवतोय. आता ओव्हन आपण प्लेटला ठेवणार आहोत 200 वरती. सो इथे बघू शकता ऑप्शन ते बेक लिहिलं, आपल्याला बेक करायचं तर बेकवरती आपण ठेवून देणार आहेत. आणि ते टेम्परेचर आहे आपल्याला 200 वरती पाहिजे, 200 वरती मी ठेवून दिलं आहे. हे असं मिनिटसाठी इथून स्टार्ट पण होतं. तर हे सर्व ऑप्शन आहेत, तुम्हाला जसं काय यूज करताय त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. आता मला बेक करायचं तर मी बेकवरती ठेवलं आहे. आता हे ओव्हन प्रीट करून घेऊया, तोपर्यंत आपले बेस रेडी होतील.
इकडे बघू शकता तुम्ही आता टॉपिंग रेडी करते. टोमॅटो आहे, कांदा आहे, शिमला मिरची आहे. आईला बोललो मला टॉपिंग रेडी करून दे, तोपर्यंत मी बेस बनवून घेतो. बेस बेक झाल्याच्या नंतर मग पुन्हा आपण त्याच्यामध्ये टॉपिंग ॲड करून फायनल प्रोसेस करणार आहोत. पातळ काय केलंस रे? पातळ म्हणजे काय केलंस? तेल लावून आता घेऊन ये तेल आता. किती घेऊन ये? आता आई मला बेस बनवून देते. सो ती बोली की मी बनवते बेस म्हणून तिला बनवला. असंही तिला थोडंफार आता याच्यातलं ओव्हनबद्दल पण तिला नॉलेज आलं आहे. कुकीज वगैरे ती बनवते ती घरी. तिला टेम्परेचर वगैरे फक्त सर्व सांगावं लागतं, बाकी ती करते बाहेर. किती बनवली? 4 बनवली की 5 चालत ना. जेवढा पण डो झालेला त्याला आम्ही 4 मध्ये डिवाइड केला. सो असं काय सेपरेट असं काय मेजरमेंट नाही करत आहे. थोडं सर्वांमध्ये ॲड करून जेवढं येईल तेवढं बनवून टाकायचं. बोल मत डो थोडा सॉफ्टच ठेवायचा पिझ्झासाठी, कारण की हार्ड ठेवला तर मग तो बेस हार्ड होऊन जातो जास्तच. सो याच्या अगोदर थोडं लास्ट टाइम वगैरे मी बनवलेलं तर थोडा हार्ड झालेला. तर त्याचं रिझन तेच असू शकतं की आपला डो सॉफ्ट पाहिजे थोडा, तर आपला बेससुद्धा सॉफ्ट होतो. ठेवू नंतर बस ठेवू नंतर ते झालं की आता एक बेस रेडी झालेला आपला. तर याला बेस आपण रेडी झाल्याच्यानंतर त्याला थोडं आपण ना असं हे करून ठेवायचं. ॲक्च्युली डॉकर असेल तरी चालेल, नाही तर आपण काही काडी वगैरे घेऊन आपण हे करू शकतो. याच्याने काय होणार, जसं आपला बेस जेव्हा बेक होईल तेव्हा तो जास्त त्याला हाईट येणार नाही, कारण की प्रू होतं ना, तर ते तसं होणार नाही. एक लेवलपर्यंत त्याची हाईट राहते. सो त्याच्यासाठी एअर रिलीज करण्यासाठी आपल्याला हे करावं लागतं. सो मेक शुअर जेव्हा तुम्ही बेस बनवाल तर हे एअर रिलीज करण्यासाठी असं गॅप त्याला द्यावे लागते. सो तर हा दुसरा बेस आहे आपला. सो एका टायमाला आपल्याला 2च जातील, आपल्याकडे एकच ट्रे आहे. सो 2 करून आपण असं बेक करून घेणार बेस.
फ्लेममध्ये एक 8 ते 10 मिनटं, जास्त नाही आहे, तुम्ही होऊ शकता. काय मिनिट्स आहेत तिथे मी पहिले 10 मिनटं लावले. जास्त हाफ बेक करायचा, कारण की पुन्हा एकदा आपण बेक झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपण टॉपिंग ॲड करून पुन्हा त्याला आतमध्ये ठेवतो सो फायनल बेकिंगला. त्यामुळे मेक शुअर आता पूर्ण बेक नाही करायचा, नॉर्मल बेक करून घ्यायचा. तुम्हाला मी दाखवेनच बेक झाल्यानंतर काय कन्सिस्टन्सी हवी आहे ती, बघू शकता तुम्ही इथे. तर 10 मिनटं झालेली आहेत, बघू आपण बेक झालं की नाही झालं. अजून माझ्या मते अजून एक 3-4 मिनटं जातील, तर पुन्हा आपण ठेवणार आहे ओव्हनमध्ये. 5 मिनटं मी लावतो अजून. मी 5 मिनटं सेट केले. 5 आता माझा बेस माझा रेडी आहे. 2 बेस माझे रेडी झाले, तर मी ट्रान्सफर करून सो आता माझ्याकडे बेस रेडी आहे. टॉपिंग पण तुम्ही सगळं माझ्याकडे बघू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये आता हे कॉर्न आहे आणि हे सर्व तुम्हाला मी मगाशी सांगितलंच, टोमॅटो वगैरे सर्व. हे माझं पिझ्झा सॉस प्लस टोमॅटो केचप हे दोन्ही मिक्स आहे. शेजवान चटणी आहे, हे चिली फ्लेक्स आहेत आणि हे पिझ्झा मिक्स आहे. असं आता मी टॉपिंग करणार आहे, तर बघून घ्या तुम्ही. ह्यात थोडी मी शेजवान चटणी थोडीशी घेणार आहे, थोडं स्पाइससाठी, जास्त नाही. तुम्हाला जर शेजवान चटणी जास्त आवडत असेल, डिपेंड करतं तुमच्या टेस्टवरती आहे. तुम्हाला जशी टेस्ट हवी असेल तसं तुम्ही यूज करू शकता, सॉसेस वगैरे. सो आता मी टॉपिंग टाकणार आहे. मम्मी तो चीज या करून आणणार, चीज कॉफी ठेव, चीज हे करून आण. आईला मी सांगितलं चीज थोडं मला ग्रेड करून द्यायला, कट करून खाली चीज करून. आणि आईची खरंच खूप मला हेल्प होते या सर्व गोष्टींमध्ये, कारण की एकट्याला पॉसिबल नाही आहे. जेव्हा तुम्ही कामावरती असता तेव्हा तुमचा सोबत सपोर्टिंग स्टाफ असतो, तो तुम्हाला हेल्प करतो. तर घरी असेल तर आपला सपोर्टिंग स्टाफ म्हणजे आपली आईच असते. सो टोमॅटो वगैरे आहे ना.
शक्यतो ह्या सर्व गोष्टी आपण जेवढं आपण घरी बनवून जेवढं आपण खातो तेवढं सर्व हायजेनिकसुद्धा असतं आणि आपण आपल्यानुसार बनवतो, त्यामुळे ते आपल्याला म्हणजे पचतंसुद्धा. आई माझी सांगते तब्येतीसाठी चांगलं असतं. हे तर कॉर्न मी शेवटी टाकते. बाहेर जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला एवढं टॉपिंग वगैरे भेटत नाही काय, सो ते त्यांचं मेजरेबल असतं, ते मेजर करूनच तेवढंच देतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही किंवा कमी नाही. सो आपण घरी बनवतो तर आपल्यानुसार आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो, ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या आपण एक्स्ट्रा टाकू शकतो. तर चिली फ्लेक्स आहेत, चिली फ्लेक्स मी वरून टाकतोय, बघू शकता तुम्ही चिली फ्लेक्स. चीज आपण थोडं असं करून आपण टाकणार सगळे. डिपेंड करतं तुम्ही कसं हे करता, टॉपिंग करता. मी शक्यतो स्मॅश करून टाकतो. अशा प्रकारे माझं टॉपिंग वगैरे सर्व रेडी आहे. आता हे फायनल मेकिंगसाठी टाकतो मी. आता एक 5 ते 7 मिनिटात होऊन जाईल, जास्त नाही. सो आता चारी पण पिझ्झा रेडी आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही सगळे भाऊ आता टेस्ट करू पिझ्झा. तर प्रत्येकाला विचारू त्यांना कसा वाटला आहे काय. तर थोड्या वेळ तुम्हाला मी ते पण दाखवेनच. आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. सो आता एक थोड्या वेळ सर्वांना जमावू आम्ही, तर मी त्यांना विचारेन की तुम्हाला कसं वाटलं आहे. सो बघू आपण. सो आता हे सर्व बाहेर आणलं. आता हे बघा, आता हे टेस्ट करतील आणि रिव्ह्यू देतील. सो करा, टेस्ट करा. सो मयंक कसा आहे पिझ्झा, कसा झाला आहे? मस्त झाला एकदम. छान झाला पिझ्झा. सो रिव्ह्यू चांगले आलेले आहेत आपल्याला, बघू शकता तुम्ही. सो थँक्यू मला रिव्ह्यू दिल्याबद्दल. हा माझ्या भावाचा मित्र आहे, सो त्याच्या कामावरचा. तर आता त्यालासुद्धा टेस्टिंगसाठी बोललं आहे. तर बघू आता, त्यांनी खाल्लं तर आहे. सो बघू आता काय सांगतो रिव्ह्यू. सो त्यालासुद्धा आवडला पिज़्ज़ा. थोड़ा आप बता दीजिए आपको कैसा लगा ये. बहुत अच्छा लगा है. बोलते हो बहुत अच्छा लगा है. ठीक आहे, त्याला पिझ्झा एन्जॉय करून द्या. बस मी फक्त रिव्ह्यूसाठी घेतलेला. सो आता तुम्ही व्हिडिओ बघितला आहे. तर चारही पिझ्झा सर्व मस्तच झाले. भावांनी टेस्टसुद्धा केली, त्यांना पण ते आवडले. सो तुम्हाला कसं वाटलं, रेसिपी कशी वाटली माझी आणि माझी प्रोसेस जी होती ती तुम्हाला जर आवडली असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ अजून
रेसिपीजच्या तुम्हाला बघायला मिळतील माझ्या चॅनलवरून. आणि अजून हॉटेलमध्ये मी जे काय करतो ते अजून पण मी दाखवलं नाही आहे तुम्हाला काय व्हिडिओ, पण येणाऱ्या काही दिवसात मी प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन. जे मी काय बनवतो हॉटेलमध्ये ते सर्व मी तुम्हाला दाखवेन. बेकरी पेस्ट्रीमध्ये माझं काम असतं, सो त्याच्या रिलेटेड मी घरी केक्स वगैरेसुद्धा पेस्ट्री वगैरे पण बनवतो. पण आता सध्या आमचं शिफ्टिंग झालं म्हणून मी अजून तरी काय केक वगैरे बनवले नाही, पण कधी आता बनवेन तर तुम्हाला नक्की मी ब्लॉगमध्ये दाखवेनच. तर ते पण ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. आणि अजून हॉटेलमध्ये मी जे काय बनवतो ते सुद्धा तुम्हाला प्रोडक्ट दाखवेन. थोडंफार आता हॉटेल बिझी असतं म्हणून बिझी शेड्यूलमध्ये मला जमत नाही व्हिडिओ वगैरे करता. सो हळूहळू मी तुम्हाला सर्व दाखवेन. सो चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.